नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज सकाळपासून काही व्हिडिओ नाही बनवलाय, काहीच नाही. काकींला बरं नाही आहे माझ्या. आता काकींला बघायला जाते, हॉस्पिटलला ॲडमिट केले सकाळी त्यांना तरी. आणि काय झालंय समजत नाही माणसांना, सगळे लोक नुसते आजारी सारखं. कोणी पण असं भेटलं तरी पण बोलतात आहे की बरं नसतं, बरं नाही, हे नाही ते नाही. एवढं डॉक्टर करून पण आजार पण जात नाही माणसांच्या असे एका ह्याच्यामध्ये. तर आता असं काय झालं आता माहीत नाही. तरी पोरांनी फोन केला होता, बोले BP लो झाला आहे मम्मीचा. बघूया आता, तिथं कलिनाला ॲडमिट केलेलं आहे, तिकडे जाते. हे अजून सुटले नाही, ते सुटले की मला घेऊन जातील. त्यांचीच वाट बघते आता. तोपर्यंत बोललं आता खायला तरी अजून माहीत नाही, बोलले नाही द्यायचं आहे खायला. ज्यूस आणि लिक्विडच द्यायचं होतं. तरी पण संध्याकाळी बोललेलं भाऊ माझा की बघू डॉक्टरांना विचारून. तर मग आता इथे मस्त तुरीच्या डाळीचं वरण हे करून घेतले, मी उकळून घेतले छान. त्याला लसूण वगैरे हे करून फोडणी घालून घेते आणि थोडासा साईडला भात करून येते. जर खायला सांगितलं तर मग देता येईल ना, परत मग घरी या आणि बनवून या. त्याच्यापेक्षा बनवून घेऊन गेलेलं बरं. तर वरण भात बनवते थोडासा. थोडं कसं मैत्रिणी डाळीचं पाणी वगैरे पिलं तर कसं जरा बरं वाटेल ना, आणि तोंडाला चव पण येईल. त्यांची पण दगदगच होते, त्यांचे पण असे पण पाय वगैरे जास्त दुखतात ते. पण आता काय करणार, त्यांच्या घरी पण करायला कोण नाही दुसरं. आता दुखलं तरी पण काम करावंच लागतंय, त्यांच्याकडे पण कोण नाही. आणि काल त्या तिकडे पण गेल्या होत्या गावी, त्यांच्या बहिणीचा मुलगा चालला होता, त्याचं दावा होता काल, तिकडे पण जाऊन आल्या. त्याच्यात त्यांची झाली असं आता जास्त दगदग, घरातली कामं, परत तिकडं जा इकडं जा. तर त्यासाठी आता जाते, बघू की आले की जाईल. ते मला बोलले मी सुटल्यावरती तुला खारटेशनला बोलवतो, तू तिकडेच ये बोलतो. तोपर्यंत मग माझं पण घरातलं मी आवरून घेते, तयारी करून. म्हणजे परत आता गेली तर बसणारच ना जरा वेळ, मग जेवणाला उशीर होईल परत. त्यापेक्षा जाताना सोबत काहीतरी करून गेलं घेऊन, म्हणजे कसं त्यांना खायला पण होईल. आणि त्यांच्याकडे घरी असं लेडीज काकीकडं पण कोण नाही, माझ्यासारखंच आहे त्यांचं. कुठे गेलं का मग त्यांचं पण एकटीला हे करावं लागतं. चला जेवण आवरून घेते पहिलं. तिथे मैत्रीण आता छान अशी डाळीला फोडणी घालून घेतली. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेते, म्हणजे कसं वरचं डाळीचं पाणी प्यायला बरं पडेल त्यांना, त्याच्यासाठी. इथे मैत्रिणींना छान डाळ बॉईल झाली. इकडे साईडला कुकर लावलाय भाताचा, आणि माझी तयारी करून घेते मी आता. चला मैत्रिणी, तयारी झालेली आहे. टिफिन पण बनवून झालाय. यांचा मला कॉल आलाय, मी सुटतोय आता 10-15 मिनटं. तुम्ही घरात ना तोपर्यंत. इथे मस्त भाताचा डबा गरम गरम, आणि डाळ तिकडे थंड करायला ठेवली आहे. टिफिन पण रेडी झालाय मैत्रिणींनो. आणि आता सकाळपासून मला पोरांचा तसा फोनच येत होता, पण आता काय करू, चैन पडत नाही. माझे पण पाय एवढे दुखता येते. आता मी औषधं सकाळी 4 वाजता उठून मी पण औषधं खाल्ली, कारण माझे पाय पण परत दुखता येते कधी कधी. काय समजत नाही कसले दुखणे येईल, कसलं काय समजतच नाही काय ते. किती डॉक्टरकडे जायचं आणि किती मेडिसिन खायच्या. इथे आता टिफिन पॅक करून घेते पहिला तरी. चला मैत्रिणी, भेटू आता पुढे. इथे आता मैत्रिणी जाते हॉस्पिटलला, पोचली इथे वापरलेला मी. बघू आता. आणि हा रिटर्न येतानाचा व्हिडिओ आहे, थोडंसं शूट करता येईल तेवढं मी शूट केलं आहे मैत्रिणींना. जेवढं मला करता येईल तेवढं शूट केलं आहे. आता कलिनावरून जाताना परत वापरलेला जाताना ट्रॉफिक होतं, रिटर्न आलो आम्ही ग्रँड साईडनं. तर थोडंसं हे शूट केलं आहे. आणि पुढे आता जसं जायचं करेल, कारण आम्ही बँड्राच्या साईडने जातो आहे ना, त्याच्यामुळे इकडनं मी असं शूट करत आली आहे. तर बघू पुढं काय काय आहे तसं. आता इथे केरवाडी नाही, अजून कलिनालाच आहे आम्ही. कसं होतं, कसं झालंय ना सोनीच्या शाळेच्या टायमाला. इथं सोना जेव्हा शाळेत यायची इकडं कसं झालं, माझी सोनाची पहिली शाळा होती केरवाडी बँड्राईसला. जुन्या आठवणी थोड्याशा ताज्या झाल्यासारखं. दोघं जण गप्पा मारत मारत आलो मस्त. सगळीकडे चक 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 चक. आणि छान वाटायचं इकडं संध्याकाळी पण. आम्ही वॉकला वगैरे जायचं जेवलं वगैरे असं. तेव्हा एवढं चांगलं नव्हतं, आता खूप छान बनवलं, मस्त बनवून झालं.
रोडच्या कडेने मस्त झाडं लावलं तिथे छान वाटतं इकडे. मस्त ब्रिज वगैरे बनले ते, मेट्रो वगैरे बनता येते, ते चांगलं वाटतं सगळं. आणि छान वाटते मुंबईमध्ये रात्रीचं पण फिरायला वगैरे, लॉंग ड्राईव्हला वगैरे असं. इथं आम्ही मला वाटतं कलानगरच्या दिशेने आहे. पुढे आल्यावरती इथे पुढे कोपऱ्यावरती उद्धव ठाकरे साहेबांचं घर होतं, तर तिथे मातोश्री म्हणून आहे कलानगरला. जात होता आता पुढे रिक्लेमेशनच्या दिशेने. तर पुढे व्हिडिओ बघा, मस्त सिलिंग वगैरेचा मी हे केलं, सिलिंग दिसतं आहे पुढे. ब्रिजवरून जात होतो, मस्त सिलिंगचं वगैरे शूट केले. आणि आज गर्दी पण खूप होती, कामातनं लोकांचं सुटायचं वेळ झाला का. एवढं ट्रॉफिक कुठल्याही दिशेने जर तरी पण लय भीती वाटते या लोकांची. बँड्रातनं आम्ही अगदी गल्लीतनं गाड्या काढून आणलेली लावतीच्या वगैरे तिथं. आणि ह्याला कसे सगळे रस्ते माहिती आहे, त्यामुळं तसं काही प्रॉब्लेम येत नाही. तर मैत्रीण आली घरी. बरे काकीची तब्येत, पाय दुखत होते त्याच्यामुळे त्याचा BP हाय झाला होता वाटतं. बरं आहेत आता. आणि तिथं काही शूटबीट नाही केलं आहे, ते ICU मध्ये वरती, त्याच्यामुळं. पण बरं आहे बोलल्या. उद्या करतील जनरल वॉर्डला शिफ्ट. मग बघू आता, उद्या परत राऊंड मारेल. आता तरी जाऊन आली आहे, आता उद्या परत जाईल. छान इथं आता जेवण वगैरे झाले. मी जातानाच मगाशी डाळ भात बनवून गेले होते, तर डाळ भात होता.
मग थोडीशी मग भाजी बनवली आणि आम्ही दोघं पण आता आल्यावरती जेवलो आणि झाली जेवणं. काकीची पण तब्येत बरी आहे. आता मी परत कॉल करते. आता 9:30 वाजता डॉक्टर येणार होते तर विचारते भावाला कॉल करून. आणि बसले उठून भेटून बसले होते तसे बोलले बिले आमच्यासोबत. पण तिथं कसं थांबायला देत नाही ना ते ICUमध्ये. ते म्हणजे ICUचं तो हे तिथं सिस्टर बसलेल्या होत्या. मग खालती बसायला सांगत होते. आता पेशंटवरती खालती बसून आपण काय करणार. मग बोललं थांबली अर्धा पाऊण तास. नंतर मग राहुल माझा भाऊ बोलला जात आहे तुम्ही, मी थांबतो, परत काय लागलं तर मग कॉल वगैरे करेल. आणि मग आले थोडंसं वरण. बोलला आता जायच्या आधी पिऊन जा. मग त्यांना थोडंसं प्यायला वगैरे घातलं. जरा गरम होतं ना कोमट, तूप टाकून मस्त नेलं होतं. तर बोललं कसं जरा मिठाचं वगैरे असं थोडंसं खारट बिरट तर तोंडाला चव येईल आणि कसं पाणी बिनी प्यायला मग ताण बिन लागेल ना. नुसतं आता गोड ज्यूस पिऊन थोडी ताण लागणार आहे किंवा काय. तर चला मैत्रिणी, असं होता आजचा व्हिडिओ. साधं सिंपल, आज काही जास्त नव्हतं ना. असं दुखण्याने जीव माणसांचा हैराण झाला आहे तर काय बोलावं आणि काय हे करावं. रेसिपी टाकणार होती आज पण रेसिपीचा व्हिडिओ नाही टाकला. आता दुपारी आल्यानंतरून मी पण थोडंसं म्हणजे माझं घरातलं काम होतं ते केलं. आता बघू, उद्या पोरांना सांगितलं आहे टिफिन लागलं खायला जर सांगितलं तर मला कॉल करा. मग मी नाश्ता बिष्टा बनवून देईल काकीला. दुपारी कामातनं आल्यावरती डबा बिबा देईल परत. आणि घरी आहेत आता शेजारीच्या तर आहेत आमचे गाववाले सगळे, त्यांनी कॉल वगैरे केला होता तर त्या घरचं हँडल करतात ते. मी इकडं काकीला बघेल, मग ते लोक घरी बघतील. तरी पण काम ओव्हरलोडच आहे थोडं. नानाचं यांचं हाराचं काम असल्यामुळं कसं थोडं जास्त उरकत नाही पटापटा. कारण काकी आमच्या घरी असल्या की सगळं हारबीर बाहेर देणं, घरी जेवढं करता येईल तेवढं हारबीर काकी बनवतात. ते नानांना आता जास्त जास्त ओव्हरच होतं ते. पण आता करतील जेवढं होईल तेवढं. आणि शेजारी सगळे आमच्या गावच्या साईडचेच आहेत, त्यामुळं मग जेवणाबिवणाचं त्या बोलल्या मी बघते घरचं मंगल, तू आपण तिकडचं बघ माईचं. तर मग असं आजचा चला मैत्रिणी, असा आहे आजचा व्हिडिओ आणि आजचा दिवस आमचा असंच आहे. तर कसा वाटला मैत्रिणी, कसा नाही व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणी. आणि असेच माझे व्हिडिओ पुढं बघत राहा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा. नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ, नवीन रेसिपी माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील. आणि छान रेसिपी बनवत जा, खाऊ घालत राहा आणि खुश राहत जा माझ्यासारखे तुम्ही पण मैत्रिणी. दुःखसुख तर येतच राहणार आहे जीवनामध्ये, चालू राहू दे, त्याच्याशिवाय मजा पण नाही. चला पण बाय, गुड नाईट.